तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलंय भरपूर इंटरेस्टिंग आणि तुम्हाला 100% आवडणार आहे असं ट्युटोरियल. जसं की मार्केटमध्ये आत्ता सध्या गेले काही दिवस बघायला गेलं तर एक टेक्स्ट इफेक्ट म्हणू शकताय किंवा प्रॉपर्लीरित्या एक वेगळाच इफेक्ट आहे. जसं की टेक्स्ट ब्रेकेबल इफेक्ट आहे, म्हणजे पार्टिकल्स थीममध्ये टेक्स्ट असं ब्रेक झाल्यागत तो इफेक्ट आहे. तर तो भरपूर ट्रेंडला आहे. मी पण तो चांगल्या प्रकारे आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट करून टाकल्यात, त्यात आहे. तर नक्कीच आपल्या राज्याभिषेक दिनाची पोस्ट असेल किंवा आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची पोस्ट असेल तर त्या थीममध्ये आपण प्रॉपरली त्या एक नंबर केलता. तर मी म्हणलं की प्रॉपर या थीममध्ये त्या कमेंट सेशनमध्ये भरपूर मागणी आली की दादा ह्यो जो काय टेक्स्ट इफेक्ट आहे आम्हाला 100% पाहिजे. तर फायनली बघून आज जो काय तो टेक्स्ट इफेक्ट आहे तर ते आपण फायनली आणलाय आणि तेही आपल्या पिक्सल लॅबमध्ये आपण मारू शकतो. म्हणजे बघू शकता एकदम केवढी खास गोष्ट आहे. तर 100% आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. आजच्या ट्युटोरियलला 100% लाईक करा, 100% आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण का केवढं राहिलं तुम्ही बघू शकताय. आपल्या चॅनलला 1 लाख होण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि राहिला विषय भाऊंनो आपल्या क्लासचा, तर आत्तापर्यंत आपण 21 बॅचेस चांगल्या प्रकारे पार पाडल्यात आणि आत्ता सध्या आपली मोबाईलची बॅच सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे. तर जी काय आपली फोटोशॉपची बॅच आत्ता सुरू होणार आहे तर त्याला भरपूर प्रमाणात भरमसाठ ॲडमिशनही भरपूर जणांनी केले, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर जे आपली बॅच येते 21 तारखेला चालू होणार होती, 21 जूनला, तर अचानक ती बॅच वैयक्तिक व तांत्रिक अडचणीमुळे का नाही जी आपली बॅच 21ला चालू होणार होती तर तीच आपण 28ला केल्या. त्यामुळं अजूनही एक्स्ट्रा आपण 2-3 सीट्स वाढवल्यात. लय एक्स्ट्रा नाही आहे, 2-3 सीट्स वाढवल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील तिने लवकरात लवकर करा आणि मग ॲडमिशन लवकरात लवकर. ऑलरेडी बॅच फुलच आहे, पण यामुळे मी 1-2 दिवस वाढवल्यात तुम्हाला तुमच्यासाठी. ओके, तर जे कोणी इच्छुक असतील तिने इथं तुम्हाला नंबर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. ओके, तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण फायनली सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आले आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच आपल्याला जो काय आपण टेक्स्ट इफेक्ट आहे एकदम खतरनाकरित्या तर तो आपण मारणार आहे. तर आता तुम्ही म्हणशाला इथं कसं मारू शकतोय, सगळ्या गोष्टी आपल्या फोटोपेमध्ये ते भरपूर चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करू शकतो. तिथं तुम्ही PhD देत होता तर सांगतो सगळ्या गोष्टी. एकदम सोपं आहे, एकदम सोप्या पद्धतीने मारू शकताय. लय काय वेळ लागत नाही, 2 मिनिटाचा फक्त खेळ आहे. काय विषय करायचा आहे तुम्हाला, जे काय बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, ज्या काय गोष्टी करायची त्या करून घ्या. सध्याला आता मी व्हाईट बॅकग्राऊंड घेतो आणि त्यानंतर प्रॉपरलीरित्या येतं आपलं जे काय आपल्या मनाचं टेक्स्ट असेल तर ते आपण ॲड करूया. जसं की खास करून तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे जे का आपण टेक्स्ट इफेक्ट आत्ता द्यालो आहे तर त्यासाठी 2 गोष्टी लागतात. दोन्हीपैकी एक असली तरी चालेल. एक म्हणजे कॅलिग्राफी फॉन्ट पाहिजे. कॅलिग्राफी फॉन्ट नसलं तर डायरेक्टलीरित्या कॅलिग्राफी तुम्ही केलेली असली पाहिजे. ती इन्फायनाईट पेंटरमधून असतो किंवा ॲडोबी इलस्ट्रेटरमधून कुठनंही असो, इझिलीरित्या ते चेक करून घ्या. ओके, तर आता आपण प्रॉपरलीरित्या इथं जसं की जे का आपला फॉन्ट आहे तर ते आपण ॲड करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी जरा आता कॅलिग्राफी काय यूज करत नाही, डायरेक्टली ते कॅलिग्राफी फॉन्ट यूज करतो. कोणताही घेतो, मला जो आवडतो तर तो. तर अशा थीममध्ये आपण फॉन्ट घेतलेला इझिलीरित्या. तर ह्यात आपण जे काय टेक्स्टिंग असेल तर ते करून घ्या. तुम्ही युनिकोड करून घ्या इझिलीरित्या, जो तुम्हाला पाहिजे तो. तर आता इथं मी प्रॉपरलीरित्या एक युनिकोड करतो, जसं की प्रॉपर वेट RAJAE राजे या थीममध्ये. ओके, या थीममध्ये आपण हा युनिकोड केलेला आहे प्रॉपर. याचा कलर तुम्ही प्युअर व्हाईट करून घ्या किंवा टेक्स्चर व्हाईट लावून घेणार असलं तर घ्या, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला पहिल्यांदा कलर सेट करायचा आहे, प्रॉपर कलर ठरवायचा आहे. नाहीतर तुम्ही प्रॉपरलीरित्या विदाऊट कलर पहिल्यांदा करा, त्यानंतर मग टेक्स्ट इफेक्ट मारा आणि त्यानंतर मग तुम्ही फायनल जो काही वेगळा रिझल्ट असेल तर ते दिलं तरी चालेल. टेक्स्चर विक्चर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, ते कसं करू शकता ते पण सांगतो तुम्हाला, टेक्स्चर विक्चर अप्लाय. तर पहिली गोष्ट म्हणजे राजे आपण ॲड केलं इझिलीरित्या. ह्याला आता आपल्याला प्रॉपरलीचा जो काही टेक्स्ट इफेक्ट आहे ह्यो आपल्याला प्रॉपरलीत्या मारायचा आहे. कसं करू शकताय बघा प्रॉपर, जसं की आपल्याला आता पिक्सल लॅबमध्ये आले म्हणल्यावर प्रॉपर भरपूर काही इथं गोष्टी वेगळ्या यूज करायची गरज नाही आहे. एक गोष्ट म्हणजे काय, मी तुम्हाला काही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॉपरली एक लिंक दिल्या, तर त्यात आम्ही तुम्हाला काही 2-3 इमेजेस दिल्यात. तर ते इमेजेस तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. आता त्या PNG स्वरूपातले इमेजेस आहेत प्रॉपर, हे ब्रेकेबल थीममध्ये. ओके, या थीममध्ये. ओके, तर हे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे इझिलीरित्या. जसं तुम्हाला फ्लो पाहिजे असेल तर त्या दृष्टिकोनातून फिरवून घ्या. बघू शकता या थीममध्ये याला फिरवून घ्या आणि या थीममध्ये याला लहान मोठं बारकं करा आणि प्रॉपरलीरित्या इथं एजला तीन तुम्ही लावू शकताय. आता मग हे एवढं प्रॉपरलीरित्या नीट दिसणं झालं तर ही जी कॉपी घ्यायची प्रॉपर आणि तिथं नेऊन लावायचं प्रॉपर इझिलीरित्या. ही जी कॉपी घ्यायची अजून तिथं नेऊन जसं की आता हा एक लाव झाला आपला, त्यानंतर अजून एक घ्यायचा आपला 2 नंबरचा प्रॉपरलीरित्या हा वाला. तर हा वाला तर एकदम बेस्ट आहे प्रॉपर. इथं लावायला जरा मोठं केला तरी चालेल प्रॉपर या थीममध्ये, किंवा याला जरा फिरवून घेतला तरी चालेल. म्हणजे त्यातनं प्रॉपरलीरित्या तुम्ही म्हणू शकताय की जे काय आपलं ब्रेक झालं आहे किंवा एकदम खतरनाक जो काय आपला इफेक्ट असेल तर तो छान प्रकारे उठून दिसेल प्रॉपर. हे झालं, त्यानंतर मग दुसरा पण आहे या थीममध्ये, हा लावू शकताय.
टेक्स्टच्या वर जेवढं लावताय तेवढं तुम्ही सगळं ते लॉक करून घ्या, नो प्रॉब्लेम. ओके, जसं की आधीमध्ये जेवढं टेक्स्टिंग ते नसेल तर ते सगळं लॉक करून घ्या आणि प्रॉपरलीरित्या बघू शकता ह्या थीममध्ये तुम्ही लावा इझिलीरित्या. अजून तुम्ही हे जी तीन कॉपी घेऊ शकताय, नो प्रॉब्लेम. आणि अजून दुसरीकडं तीन कुठं लावणार असेल तर जसं की आता खाली पायाखाली ते इथं इझिलीरित्या पुढं, त्यानंतर अजून याला फिरवून घेऊ शकताय, नो प्रॉब्लेम या थीममध्ये. ओके, इझिलीरित्या अशाच थीममध्ये मीही लावतोय एकदम खतरनाकरित्या, परफेक्टलीरित्या. ओके, डन. इझी. खाली पण लावलं तरी चालेल संपूर्ण. मग आता याला टेक्स्चर कसं लावायचं, हे जे काय संपूर्ण टेक्स्टिंग केलेलं आहे हे आपण प्रॉपर्ली सगळं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट खालनं केलं, कुठनं केलं बघा, लेअरमध्ये आलो, इथनं प्रॉपर्लीरित्या ऑप्शन आहे आपलं मध्ये मिडलचं, हे सगळं सिलेक्ट करू शकतो. आणि त्यानंतर मर्जचं ऑप्शन आहे, मर्ज करायचं इझिलीरित्या. मर्ज केला की ते एका लेअरमध्ये येईल. मग त्यानंतर तुम्हाला टेक्स्चर लावायला बिंदास चालून जाईल आणि मग ते एक रूप होते बघा. दाखवतो तुम्हाला, वेट. जसं की आता मी सध्याला रेड टेक्स्चर लावतो जेणेकरून तुम्हाला ती दिसेल, कळेल छान प्रकारे. मग रेड टेक्स्चर लावल्यावर आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड आपण व्हाईट तेन करत प्रॉपर बघू शकता कसलं खतरनाक ब्रेकेबल दिसाले. ओके, फक्त हे एक लक्षात घ्या. आणि ही ट्रिक वापरायची आहे. जे काय लिंक्स असतील तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या प्रॉपर. जे काय प्रॉपरली 3-4 PNG आहेत तर त्या डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या प्रकारे यूज करा पासवर्ड व्हिडिओमध्ये आपल्या. ओके, तर नक्कीच ही कन्सेप्ट कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि बाकी आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर लवकरात लवकर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक असं माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही, आपला आता 1 लाख होणार आहेत त्यामुळं गिव अवे काय ठेवायचा हे मला जरा नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून मलाही मोठ्यात मोठी आयडिया येईल चांगल्या प्रकारे. ओके, आणि शक्य असेल असं सांगा, लई मोठं काय सांगा नका. ओके, चांगला ठेवायचा आहे, नो प्रॉब्लेम, त्यात काय डाऊट नाही. आत्तापर्यंत जेवढं गिव अवे झालं त्याच्यापेक्षा भारी ठेवायचं आहे, पण नक्कीच चांगल्या प्रकारे सांगा. ओके, बाकी आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर प्रमाणात नक्कीच ढीग प्रेम द्या. इथून पुढे येणार ट्युटोरियलला. आणि आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. आणि टेलिग्रामलाही जॉईन व्हा. आणि आपल्या इंस्टाग्रामचं ब्रॉडकास्ट चॅनल आहे, सगळीकडे जेवढं सोशल मीडिया हँडल्स असतील तेवढं सगळीकडे फॉलो जॉईन सगळं करून द्या. ओके, बाकी भेटा लवकरच पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोरवाय काळजी काय, टेक केअर, लव यू ऑल, ढीग प्रेम, बाय, धन्यवाद.